सुमित शेट काय ती सोन्याने निघल्या तुम्हाला इंग्लिश मी नाही राव. हे मला वाटत नाही. अहो खरं सांगतोय राव. लागा तो सगळी आग लावच फिरतोय. अहो खरं सांगतोय राव. विश्वास नाही का माझ्यावर? नाही विश्वास आहे आम्हाला. थांबा थांबा, ते बघा सोन्या आला. हे निकल्याच्या कामाला सारखा असतोय, पण हे कडून माझ्या कामाला नसते. आता घावायचं कुठे? ए सोन्या कुठं चाललाय रे? चालू द्या बाच्या लग्नाला. येतो जेवायला. ए चळशी नीट विचारले नीट सांगायचं. ए चिलटा मस्ती आल्या का रे चळशे म्हणायला? हात सोड, कॉलर सोड याचा. सुमित, तुझा माझा काय संबंध आहे का? भांडण कशाला करताय मग? भांडण कशाला करताय म्हणजे? याचा काय संबंध रे मला म्हणायचा? लागा अंगाच्या मानाने बोलत जर बाळा. तो अजून आम्हाला नीट ओळखलं नाही. गावात जाऊन विचार सोन्या निकल्या कोण आहेत. लागा प्रेमाने सांगितलं कळत नाही का? जाय की गपचूप वाटतेनी. अयो ठोक्यात आडवा करेल. हे बघ सुमित, तू काय केलंय ना हे सगळ्या गावाला माहित आहे, म्हणून उगाच शहाणपणा शिकवू मला. सोन्या रे बोलतोय तू बरं का? ए सडक रे, मी आता कमीच बोलतोय. मापात राहायचं. मापात राहायचं. तू तू तुझी लायक बघ. हा कळलं का? माझ्या करतोय. ए एका मुस्काळीत आहे जरा. त्याला सांगशील ते जरा. ए तुला माहित आहे का हे कोण आहे? कोण? सुमित शेट आहेत सुमित शेट. शेटानं असं असतंय आपल्याकडं, कळलं का? शेट असं वाऱ्यावर सोडतोय आम्ही. होय होय होय. काय माहित आहे तू त्या बापूचा त्या जीव उड्या मारू नको. कोणाच्या? हा. वैयक्तिक. होय होय वैयक्तिक लागला सांगायचं. विचार गावात कोणाला पण सोन्या निकलं कोण आहे ती. कोण आहे ते? हा विचार की बाबा रे. नाही कशाला विचारतोय? गावाच्या बापूला पायपात विचार. चढता का तुम्ही? हा पायपाच वरती ना. हा गावाच्या पायपाचवरती पण गावाच्या कल्याणासाठी चुरते. तुमच्या नाही रे. लोकांचं खाजायचं लोकांना उडायचं. तसं बंद करा. आम्ही काय केलं? हा काय केलं आम्ही? काय केलं आम्ही? लागा कशा शहाणपटात शिकवायला लागला रे? ग बस की. सोन्या तू जा ते वाटत ना. जा कुणाच्या लग्नाला चाललाय ना? तुझ्या बाच्या लग्नाचं तू ए सोन्या पाच नाव का घेते? तू मला बोलला नसता तर मी तर आलो असतो का? हा ए बाबा जा. त्या बस खाल्ली कुठे येडच नाही लागते बस. ए सुमित जा बाबा तुझा. लगा जा जा. हाय ए शहाणा. जा चुकलं म्हणले ना आता जा. तू का चुकलं म्हणलं? शहाण्यावाने जरा राहावा. जा अरे तू का चुकलं म्हणलं त्याला? असले असले असंच करायचं असं. सुमन, महेशने ठेवले स्टेटस बघितलेस काय? त्याचा विषय माझ्या पुढे काढू नको आणि त्याच्याबद्दल मला काय सांगू पण नको. अगं बघ तरी काय ठेवलंय ते. काय गरज नाही का बघू मी त्याचा स्टेटस? काय संबंध? अगं तुला नाराज वाटायला लागलाय ग, त्याने तसं स्टेटस ठेवलंय. नाराज कशाला? त्यानं तर खुश असाय पाहिजे की फिरायला भेटते. तू म्हणतेस ते पण बरोबर आहे ग, त्याने तसं करायला नाही पाहिजे होतं. भास्कर राणे आता त्याच्याबद्दल मला काय सांगू नको. सुमन तुला अचानक काय झालंय ग? तुला त्याच्याबद्दल कालपर्यंत एवढी आपुलकी वाटत होते आणि आता त्याचं नाव घेतलं की तुला चिडचिड व्हायला लागल्या. हे बघ राणे, आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तीने जर विश्वासघात केला ना तर की दुःख सांगू शकत नाही पण. आणि त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात एक तिरस्कार निर्माण होत असतो आणि मग त्या व्यक्तीचं नाव सुद्धा ऐकून घ्यायला नको वाटतं. मी तुला आधीच सांगितलेलं त्या माहिचा ना सोडून दे म्हणून, तू कुठं माझं ऐकतेस? म्हणजे मी आता तुझं ऐकलं पाहिजे की काय करायला पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? मी तुला म्हणत नाही की माझं ऐक म्हणून, पण तू कशावरून त्या सोन्याने निकल्यावर विश्वास ठेवलीस? तुला तर माहित आहे ना ती सगळ्या गावात आग लावत फिरते ते. होय अगं राणे, माझं एक मन मला सांगते की महेशनं तसं केलं नसेल आणि दुसरं मन सांगते की त्याने केलं असेल, कारण त्या दिवशी शिवानी सोबत ती चॅटिंग करत बसला होता. तुला खरं सांगू का, मला कळणं झालंय की मी काय करू आणि काय नाही. आता हे सगळं किती खरं आणि किती खोटं तुला एकच व्यक्ती सांगू शकतोय, तो म्हणजे स्वतः महेश. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी त्याला जाऊन विचारू मी काय खरं आणि काय खोटं सांगते? जर तुला तुमचं नातं टिकवायचं असेल ना तर तू सगळा तुझा राग सोडून महेशसोबत बोल. ऍटलिस्ट त्याच्यासाठी नाही, तुमच्या नात्यासाठी तरी. बरं मी त्याला कॉल करून बघते, कामात नसलं तर मग बोलते. चालतंय, पण मिटव बाई सगळं. महेशला गाडी दिली, महेशने गाडी नीट धुतली पण नाही. असं आता मित्रच आपला आहे, काय करायचं? काय करतेस सनी? मी काय तर करू दे, तू तर कालेस पण.
कॉलेज म्हणजे यायचं नाही काय? अगं तसं नव घरात सगळे जण आहे ते. मला वाटलेलंच तू खोटं बोलणार. मी कुठं खोट बोललो ग? बघ सनी, मामा आणि जान्हवी कॉलेजला जाताना दिसल्यात मला. मामी घरात आहे पण ते. मी मामीला बघितले, मळ्यात गेले त्या मामी. तू आता खोटं बोलू का माझ्यासमोर? बरं तू सगळं चौकशी कोण आले इथं? हा मग होय सोन्या. हा? जान्हवी भेटेल का आज मला? नाही भेटत. काय लागा सोन्या, कधी तर लागा सगळं बोलत जा, पॉझिटिव्ह बोल लागा. अरे आज कॉलेज आहे दादा. कसं बोलतोय लागा तू? आपण कधी जात नाही तिथे पोरगी शिकते, तिला तर शिकू दे. लागा कॉलेजला जायला पाहिजे लागा. चौकानं चांगली बाग लावली की. बघावे लागा, कांद्याची पाती लागा उपायचं. मग काय म्हणते ते? चल. ती काय जान्हवी जाई घेऊ. हे. मग कोण आहे ती? तू गावात राहते का गावाच्या बाहेर राहते? तुला माणसं ओळखही नाही ती का? अरे शिवानी आहे ती. अब ती काय करायला इथं? काय माहित. ती जाऊ दे, जान्हवीकडे जाऊ आपण. चल. क्या जरा इकडे. तुला विषय काय का? काय? लगा शिवानी ह्या दोघांना फसवायला लागल्या का माया ह्या दोघींना फसवायला लागल्या? शिवानी त्या दोघांसंग बोलत्या, माया पण या दोघांसंग बोलते. हे जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्यांचं? असं बोलू नको लागा. आपण इथं आलोय कशासाठी? जान्हवीला भेटायला आलोय. आणि पुन्हा जानेवारी आल्यावर तो काय करायचं? सोन्या तुला सांगतोय सरळ बोल. का? माडूस फिरवू नका अजून सांगतोय. म्हणून काय म्हणतोय मी, ह्या विषयात ध्यान घालूया रे. बरं चल बघू काय आहे विषय. चल. आणि लय पुढे जाय नको, इकडच्या इकडे सटकूया. बरं चालते चल. बघ सनिया, काय म्हणली? सनी, हा. तुझ्याकडे माझं काहीच काम नव्हतं, माझं जानूकडे काम होतं. काल रात्री आपल्याला उशीर झाला माहिती का, त्यामुळे मला मम्मीने मारलं माहिती. काय सांगतेस? निक्या हा? ती सण्या गाडी धरायली आणि ही पूर्वी तिथं काय करायला? हा माहित न बघूया आपण. बस इथं. बसायला काय चोर आहे? पण मला कळलं सोन्या. काय? हे काल मायाच्या गाडीवर गेलते, आज सोन्या संग बोला इथं आल्या. नेमकं यांचं चाललंय तरी काय? अरे तेच कळना झाले रे, म्हणून म्हणतो ह्या विषयात हात घालला रे बाबा. गावात असलं चाललंय ना, आपल्याला माहित सुद्धा नाही बघ. काय नाही बघ, आहे का जाऊया. हाक मारू का? का सगळ्या पाण्यात जरा वाघ. हाक मारू का लागा? आणि सावकारात असल्यावर हा? ते बी व्हायला का अजून महत्वाचं. काय करूया रे मग? लगा माझं मन राहण झालं. लगा दार बंद दिसतंय का ना तुला? होई गेला का? गेले असेल कॉलेजला, तुला म्हणलंय का नाही आधीच? चल. लगा माझं मन राहणं झाले रे सोन्या. मग चल कॉलेजवर जाऊ तिला भेटायला. कॉलेजवर नको बाबा, त्या मास्तरचं पैसे द्यायचे अजून. हाय रे मेरे गलियों का आवारा शिक. चल. लागा सोन्या, हा. हे विषय उलगाडून बघायला लागतो बरं का? अरे बघूया रे दादा, चल. अरे खरंच, काल मला मम्मी विचारत होती की काय एवढा उशीर कुठं होतीस. मग मी म्हंटल की जान्हवी सोबत होती, आणि जान्हवीला आल्यावर सांग की तिच्यासोबत होती म्हणून. माझ्या घरातल्यानी कोणतरी विचारलं ना की तिच्यासोबत होती म्हणून सांगायला. वा, काल तू मार खाल्लाय, आज मला मार कर. म्हणजे तुझं काय माझ्याकडे काम नव्हतंच. अरे तसं नाही, आता इथून पुढे माझी कामं सगळी तुझ्याकडेच असणार की. म्हणजे काय नाही, तू धू गाडी, मी जाते, बाय. काय डिपूर यार, घरातल्या भेट नाही काय नाही, डायरेक्ट तिथे. बरं घरी आज कोण नव्हतं म्हणून, नाही तर आज मी इलोच असतो लागा. कधी यायचा? या, तुमचीच वाट बघत होते. काल किती फोन लावलं तुला, एक पण उचलला नसेल माझा फोन. का उचलू? का म्हणजे अगं महत्वाचं काम होतं एक. मला माहिती आहे तुझं महत्वाचं काय काम होतं आणि कुणासोबत होतं. अगं त्या दिवशी तिचा सहजच मेसेज आलता. बास, लय बोलू नको. काल कुठे गेलता सांग आधी. बाहेर गेलतो. कुणा संकट गेलतास? मॅन्सनी बाहेर गेलतो. मला माहिती आहे कुणा संकट गेलता, काय गेलतं ती, पण मला तुझ्या तोंडानं ऐकायचं आहे. त्यामुळे सांग मला कुठे गेलतास, काय केलं. अगं मी आणि शिवानी सनी गेलतो ग. तू आणि शिवानी गेलता हे मान्य आहे मला, पण सनीचं नाव कशाला घेतोयस मध्ये? अगं खरंच तुझी शपथ, मी आणि सनी शिवानीच गेलतो. मग ती तुझ्या गाडीवर कशी काय बसली? अगं तुझी समजते ना, तसं काहीच नाही. सनीला शिवानीला भेटायचं होतं,
मग सनीचा मोबाईल घरी राहिलेला तेव्हा मला म्हणलं की जाऊन शिवानीला घेऊन यायचा. मग मी तिला घेतलं आणि फाट्यावर नेऊन सोडलं. बस एवढंच होतं. नक्की का? हो अगं खरंच. बरं तू रागवली होती मला मान्य आहे, पण मी एक तुला प्रश्न विचारतो, मला तो खरं खरं उत्तर दे ना. हा बोल की. सिरियसली अरे हो मी सिरियसच आहे. विचार काय विचारायचं ते. तुझं माझं नेमकी नातं काय आहे ग? तुला खरं सांगू का, तुझं आणि माझं नातं काय आहे ना ते मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलाय ना, तू माझा स्पेशल व्यक्ती बनत चाललेला आहे आणि मला तुला कधीच गमवायचं नाही. माझी पण तीच अवस्था आहे. आणि हा असले सॅड स्टेटस टाकत जाऊ नको आणि माझं लय टेन्शन पण घेत जाऊ नको. अगं सुमन, मी जर तुझं टेन्शन घेतलं तर माझं टेन्शन मी कोणाला सांगू मग? बरं चल मी जातो. आणि हा कुठला पण गैरसमज करून घेऊ नकोस. नाही घेत. जाऊ का? जिथं खरं नातं असते ना तिथं गैरसमज अजिबात करायचा नाही आणि कुणाच्या सांगण्यावर तर विश्वास अजिबात ठेवायचा नाही. मी जर ठरवलंय आता. होय बाल्या, मला काल रात्री लागा लय बाण मारलाय. अरे तसं नव्हते, आपण बापराव संग मंडप मारलेला का नाही, त्याचे पैसे मी घेतले नाही त्याकडं. मग बाला काय वाटलं मी सगळं पैसे उडवलं, मग ते कारण धरून मला लय मारलाय काल रात्री. मग बापराव हा का बघू तेवढे पैसे घेऊन यायचं. आज रात्री आणि मार खायला लागल बाबा. अरे पण बापराव मंडपात भाडं ठरवाय गेलाय रे. मग आता पैसे तिच्याकडे कशाला ठेवतय? बरं बघू चल. बरं चल, राणी तर आहे का बघूया घरात. राणे ए पोरे, माझं पैसे दे. तुला आता सांगतो. कुठले पैसे? ती मंडप मारल्यावर पैसे दे. ती बापरावून दे. मला का मागायला लागलायस तू? त्याच्याकडनं माग की. तुझ्यावर ठेवले ना. माझ्याकडे कधी ठेवले? त्यानं नाही ठेवलं ए माझ्याकडे. हो, तुझ्यावर पैसे मला चांगला माहिती आहे. डोकं खाऊन माझं तू पैसे काय बाहेर बघायलास सांगेल. काय माझ्याकडे ठेवलंय म्हणून? तिला सांगू ग. मी कुठलं देऊ पैसे? तुझ्यावर पैसे ठेवलेत मला चांगलं माहित आहे. येडायस काय जरा तू? दे लवकर पैसे. ए जा, नाही माझ्याकडे पैसे दे. नाहीत माझ्याकडे. तू देणार आहेस का नाही? आल्यावर दाद्याकडनं मग. काय नाही, दाद्या बिद्या नाही. दे, तुझ्यावर पैसे ठेवले त्यानं माहित आहे. ए माझ्याकडे ठेवलं ना काय? बाल्या, हिला सांग माझ्या बाण काला तरी मला लय मारले. ए पोरे, ती तुला मारले मी काय करू? दे हा की माझ्याकडे मार. पैसे दे. पैसे माझ्याकडे नाही सांगतो तुला लास्टचं काय. नाहीतर काय करणार तू? नाहीतर दे माझं दाद्याला नाव सांगणार तुझं मी. सांग जा, दे पैसे नाही माझ्याकडे अजून, मग सांगायला लागले काय तुला? काय तिच्याकडे पैसे देणार झाले की? जाताय का बघू तुमच्याकडे आता? कशाला तू आणला इकडे तुला म्हणलेलं ना तिच्याकडे पैसे नाही दे. बाल्या, तू कशाला इकडे घेऊन येतील मला? तुला म्हणलेलं का नाही बापराव हिच्याकडे पैसे दिले नाही म्हणून? काय तुला कळत नाही? हा कळत नाही? हा कळत नाही तुला? कळत नाही का? हा सुमितला का लई कडा का? अरे जमनी बापुराच्या नावावरचे त्या नावावर करून घेऊन लागा बागा बिगा लावून आपलं पैसे लागला छापाला आणि बापुराव लागा असंच बोंबलत फिरते 10 रुपयाची. बापरावला कळायला पाहिजे तर. ना निघल्या तुला सांगायचं राहील. दुपारी मी तुझ्याकडे येत नव्हतो का? तेव्हा सुमत्या शांत्या नडली मला. काय संत्यान सुमित हा काय म्हणली ती? मला म्हणत होती कुठं चाललाय. हा मी म्हणत तुझ्या बाच्या लग्नाला चाललोय. आई लागा भारी म्हणलाय का? दांडा लावलेली. मी शेट आहे, शेट आहे. शेट म्हणलं कुलतोय आम्ही असं. त्याला म्हणाव शांत करून खातोय गावात खा म्हणाव. उगाच आमची डुसकी फिरू नको म्हणाव. एक तर आमचं डुसकी फिरलेले आहेत ते सनी आणि शिवाने बघितलं नाही दुपारी. दिवशी मिटला का रे? नाही गेला का? नाही गेलो अजून. का?
लगा सोन्या जान्हवीला भेटून लय टाइम झाला लगा. एका मुस्काडी जाळ काढल्यावर कळलं का रे? काल भेटलोय का नाही हा? लगा तिच्या विना एक दिवस सुद्धा मला वर्षासारखा वाटायला लागला. सकाळी गेलतोय का नाही? दिसली का तुला? नाही दिसली लगा. काय रे निखिल? भावा कोणीतरी म्हणून ठेवले की मोहब्बत मुसीबत है करे क्या पर अपनी ज़रूरत है करे क्या. हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं लेकिन वो खूबसूरत है करे क्या. निखिल असं पण कोणतरी म्हणून गेले, नको पळू तिच्या मागे, जरा ऐक माझं भावा. ती सोडून गेल्यावर पिशील दारून खाशील मावा. कोण म्हणले? तुला माहित नाही का? माहित नाही मला. कोण म्हणले सांग. लगा, श्री 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 एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. कोण? तुला माहित नाही? अरे भावा मी स्वतः. राहू द्या. मोठं बोलण्यातच आपलं निम्म आयुष्य गेलेलं आहे. हाय रे मेरे गलियों का आवारा आशिक. हम्म.